आपण बेसिक गेट्स बघितलेले होते. आता आपण बघणार आहे युनिव्हर्सल गेट. युनिव्हर्सल गेट मध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे नॉर गेट. नॉर गेट हा युनिव्हर्सल गेट मधील एक गेट आहे आणि लास्ट लेक्चर मध्ये आपण जो गेट बघितलेला होता तो आहे ऑर गेट. आणि ऑर गेटला जेव्हा आपण एक नॉट गेट कनेक्ट करतो तेव्हा तयार होतो नॉर गेट. हे पहा, हे सिम्बॉल आहे ऑर गेटचं आणि ह्या गेटला एक नॉट गेट जोडलं असता काय तयार होतो नॉर गेट. फॉर एक्झाम्पल आय विल शो यू हिअर. मी तुम्हाला दाखवतोय. हा आहे ऑर गेट आणि ऑर गेटला पुढे एक नॉट गेट जोडलं तर तयार होतो नॉर गेट, जो आज आपल्याला स्टडी करायचा आहे. तर हा आहे ऑर गेट आणि नॉट गेटचा हा बबल जेव्हा आपण पुढे जोडतो ऑर गेटच्या तेव्हा तयार होतो नॉर गेट. आणि नॉर गेटचा आपल्याला स्टडी करायचा आहे. तर हा गेट सुद्धा दोन इनपुट गेट आहे. याला दोन इनपुट आहेत, ए आणि बी. ही बेसिक जनरल नावं आपण दिलेली आहेत आणि एक आउटपुट आहे नेम्ड ॲज वाय. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ नॉर गेट. नॉर गेटचं हे आहे सिम्बॉल. नाव आपल्याला बघायचं आहे की याचं लॉजिकल एक्सप्रेशन काय आहे. लॉजिकल एक्सप्रेशन आहे नॉर गेटचं y इज इक्वल टू a प्लस b चा बार. हा बार काय इंडिकेट करतो? दिस इज द ऑपरेशन ऑफ नॉट गेट. आपण ऑर गेटचं एक्सप्रेशन बघितलेलं होतं y इज इक्वल टू a प्लस b आणि हे आउटपुट नंतर नॉट गेटला दिलं जातं. त्याच्यामुळे जे इनपुट आलं आहे त्याचं इन्व्हर्जन करून देण्याचं काम करतो म्हणून a प्लस b चा बार हे कोण देतो आपल्याला? नॉट गेट. आणि फायनली लॉजिकल एक्सप्रेशन ऑफ नॉट गेट वी गॉट y इज इक्वल टू a प्लस b चा बार. म्हणजेच काय तर नॉट गेट काय ऑपरेशन परफॉर्म करतं? पहिल्यांदा ऑर गेटचं ऑपरेशन परफॉर्म करतं म्हणजे दोन इनपुटचं ऍडिशन करून देतं आणि आलेल्या ऍडिशनचं इन्व्हर्जन नॉट गेट करतं आणि ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन वर्क हे नॉर गेट करत असतं. आणि नॉर गेट हे युनिव्हर्सल गेट आहे कारण नॉर गेटच्या सहाय्याने आपण कोणतंही गेट डिझाइन करू शकतो. म्हणजे बेसिक तीन गेट डिझाइन करू शकतो. दॅट इज नॉट गेट, ऑर गेट अँड गेट. ऑल्सो आपण डिराइव्ड गेट्स डिझाइन करू शकतो आणि नॅन्ड गेट सुद्धा डिझाइन करू शकतो. म्हणजे एका नॉर गेटच्या सहाय्याने आपण सगळ्या प्रकारचे गेट्स डिझाइन करू शकतो. म्हणूनच नॉर गेटला युनिव्हर्सल गेट असं पण म्हटलं गेलेलं आहे. यानंतर आपण बघणार आहे नॉर गेटचं ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल आपल्याला स्टडी करायचं आहे आणि आपल्याला माहितीच आहे, आपण प्रीवियस व्हिडिओज मध्ये बघितलेलंच आहे की ट्रूथ टेबल काय करतं, गेट कसं ऑपरेशन परफॉर्म करतंय, गेट काय ऑपरेशन परफॉर्म करतं आणि डिजिटल बायनरी वरती काय ऑपरेशन होऊ शकतात विथ द हेल्प ऑफ दॅट गेट हे आपण बघणार आहे विथ द हेल्प ऑफ ट्रूथ टेबल. आणि आपल्याला माहितीच आहे द लॉजिकल ऑपरेशन ऑफ नॉर गेट इज y इज इक्वल टू a प्लस b चा बार. तर समजून घेऊयात आपण ट्रूथ टेबल. तर इथे दोन इनपुट आहेत, इनपुट a आणि इनपुट b. हे असे दोन इनपुट आहेत. तर दोन इनपुटच्या किती पॉसिबिलिटीज होतात? 2^2 दॅट इज 4 पॉसिबिलिटीज. तर इथे 4 पॉसिबिलिटीज झालेल्या दिसतात. पॉसिबिलिटी 1 0 0, पॉसिबिलिटी सेकंड 0 1, पॉसिबिलिटी थर्ड 1 0 आणि पॉसिबिलिटी 4 1 1. दोन इनपुट असतील तर मग किती प्रकारे इनपुट आपण देऊ शकतो? तर 4 प्रकारे. 0 0, 0 1, 1 0 आणि 1 1. ही 0 0 ही 1 ची बायनरी आहे. 0 1 0 0 ही 0 ची बायनरी आहे. 0 1 ही 1 ची बायनरी आहे. 1 0 ही 2 ची बायनरी आहे आणि 1 1 ही 3 ची बायनरी आहे. 0 2 3 अशा 4 पॉसिबिलिटीज इनपुटला डिजिटल फॉर्म मध्ये, बायनरी फॉर्म मध्ये आपण देणार आहे. त्याच्यानंतर त्याचं आउटपुट काय येते हे आपण बघणार आहे. जेव्हा 0 आणि 0 असं इनपुट आलं, ज्यावेळेस 0 0 इनपुट दिलं जातं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काय होणार आहे? त्याची ऍडिशन होणार आहे. y इज इक्वल टू a प्लस b हे समजून घेऊया आणि मग a प्लस b चा बार दॅट इज द फायनल आउटपुट. मग जेव्हा 0 0 इनपुट असतो तेव्हा काय होणार? 0 प्लस 0 काय येणार आहे? 0 आणि 0 चं इन्व्हर्जन केलं जातं तेव्हा काय होणार आहे? 1 होणार आहे. म्हणून इथं काय आलेलं आहे?
1 0 प्लस 0 0 आणि 0 चे इन्व्हर्जन 1 कारण y a प्लस b चा बार आहे कारण जे इनपुट येतं त्याचं इन्व्हर्जन पुन्हा केलं जातं. त्याच्यानंतर बघा इथे इनपुट आहे 0 प्लस 1 म्हणजे काय 0 प्लस 1 काय येणार आहे 1 आणि 1 चे इन्व्हर्जन काय होणार आहे इथं 0 म्हणून 0 प्लस 1 इज इक्वल टू 1 आणि 1 चे इन्व्हर्जन म्हणून y इज इक्वल टू a प्लस b चा बार म्हणजे आउटपुट ऑफ नॉर गेट काय देतं 0 देतं. नंतर 1 प्लस 0 काय येणार आहे 0 बरोबर की नाही 1 प्लस 0 0 असं कसं काय तर 1 प्लस 0 1 आणि 1 चे इन्व्हर्जन झाल्यामुळे काय येणार आहे इथं 0 येणार आहे. लक्षात येते तुमच्या. त्याच्यानंतर काय बघा इथं 1 प्लस 1 बरोबर म्हणजे इथे थोडासा फॉल्ट दिसतोय बघा 1 प्लस 1 इज इक्वल टू काय येते ऑर गेट 1 येते आणि ऑर गेटच्या पुढे नॉट गेट जोडलेला आहे बरोबर की नाही म्हणून नॉर गेट तयार झाला. मग नॉट गेट त्याचं ऑपरेशन परफॉर्म करणार 1 प्लस 1 1 आणि त्या 1 चा पुन्हा काय होणार इन्व्हर्जन मुळे 0 म्हणजे इथपर्यंत आहे ऑर गेट ते काय देते 1 1 इनपुट असेल तर 1 आणि 1 नॉट गेटला जाते आणि नॉट मुळे काय होते आउटपुट 0 होते. ऑब्वियसली 1 प्लस 1 0 बरोबर 1 प्लस 1 1 आणि 1 चे इन्व्हर्जन होऊन इथं काय मिळतं आपल्याला 0. अशा पद्धतीने परफॉर्म करत असतं नॉर गेट. बघा 0 प्लस 0 0 0 चे इन्व्हर्जन 1 होते 0 प्लस 1 1 1 चे इन्व्हर्जन 0 1 प्लस 0 1 1 चे इन्व्हर्जन 0 1 प्लस 1 1 1 चे इन्व्हर्जन 0 म्हणून आपल्याला आउटपुटला काय मिळालेलं आहे 1 0 0 0 म्हणजे लक्षात येते बोथ द इनपुट्स आर 0 इन द नॉर गेट then we will get output high otherwise we will get output 0 म्हणजे OR गेट आपल्याला काय ऑपरेशन परफॉर्म करताना यूज करायला मिळेल जेव्हा दोन्ही इनपुट 0 असतात त्यावेळेसच सिग्नल दे किंवा त्यावेळेसच हाय कर अदरवाइज काही इनपुट असेल तर आउटपुट 0 ठेवतं. आणि हे युनिव्हर्सल गेट आज आपण समजून घेतलेलं आहे नेमड ॲज अ नॉर गेट जे कॉम्बिनेशन आहे नॉट गेट आणि OR गेटचं म्हणून याचं नाव आहे नॉर गेट. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे युनिव्हर्सल गेट मधील सेकंड गेट दॅट इज नॅन्ड गेट.